अहिल्यानगर शहरात अलीकडच्या काळात हिंदूंना लक्ष्य करीत आव्हान देणाऱ्या घटना सातत्यानं घडत आहेत. मात्र आता या घटना सहन केल्या जाणार नाहीत असा थेट इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे. जेव्हा हिंदूंवर हल्ले आणि अन्यायकारक घटना घडतील तेव्हा आधी जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि त्यानंतरच मोर्चे काढले जातील असं त्यांनी ठामपणे सांगत भारताच्या संविधानाचा मान राखत असल्याचं सांगणाऱ्या एमआयएमच्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या फरीद खानचा निषेध का केला नाही असा थेट सवाल जगताप यांनी उपस्थित केलाय. अहिल्यानगर शहरात मागच्या आठवड्यात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारी पत्रके भिरकावल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी दुपारी जुन्या बसस्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून आमदार संग्राम जगताप, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, श्रीरामपूरचे हिंदुत्ववादी युवा नेते सागर बेग, भीमशक्तीचे नेते अॅडव्होकेट वाल्मिक निकाळजे आदी या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या संख्येनं हिंदू नागरिक आणि आंबेडकरी समाज बांधव जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं दिसून आलं. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दिल्ली गेट येथे मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर झालं. की खरेदी कोणाकडून करायची आता सुरुवात आपण नाही केली. इथं पत्रक दाखवले तुम्हाला, हे पत्रक इच्छा अगोदर. आता आपण बोललो, आपण काय बोलतो, आपण म्हणजे ओपन बोलतो, आपण काय कानात बोललो आणि नंतर असं म्हणत नाही ते मी नव्हतो बोललो, आपण बोललो. पण सुरुवात हे लोक करतात. गेल्या कैक वर्षापासून हे असे पत्रक वाटले जातात आणि हे पत्रक वाटले. त्या पत्रकावर काय लिहिलं तुम्ही वाचलं का? वाचलं का सगळ्यांनी? दिसतं का लांबून? वरतून दिसलं का तुम्हाला? याच्यावर सगळं मजकूर लिहिलेला आहे. मजकूर वाचलाय का तुम्ही? नाही का? वाचून दाखवू मी. ईद की खरीदी अपनों से ही करे, अपना खाएगा जकात निकालेगा, गैर खाएगा हथियार निकालेगा और फिर उस हथियार को लेकर तुम्हारे घर और मस्जिद पर भगवा झंडा लहराएगा. नोट उम्मते काय ते मला वाचता येत नाही होते. हर जिम्मेदार इंसान तक पैगाम जरूर पोहोचे. ते वाचायचंय नाही आपल्याला, शिकायचंय नाही. पण ही सुरुवात बऱ्याच वर्षापासून आहे. आपली जकात बंद झाली पण ह्यांची ही जकात अजून चालू. आणि मग या लोकांचं चाललंय. आता हे पत्रक आमच्याकडे पुरुष होते, आम्ही जाऊ द्या समाजात तेढ नको निर्माण व्हायला, जाऊ द्या समाजात तेढ नको निर्माण व्हायला. पण आज हा थांबायला तयार नाही. त्यांच्यातल्या काही जबाबदार लोकांचं त्यात सांगितलं जिम्मेदार लोगोने पोहोचाय. तर आम्ही त्या जिम्मेदार लोकांना भेटलो त्यावेळेला, त्यांना सांगितलं की तुम्ही थांबवा, असं करू नका. याच्यातनं जातीवाद पसरण्याचं काम होतं. पण ते थांबले का? मग आपण 1 वेळा सांगू, 2 वेळा सांगू, 3 वेळा सांगू, आता किती वेळा सांगणार? मग आपणही सांगितलं. काय सांगितलं? की आपल्या लोकांनी आपल्या लोकांकडून खरेदी करा. मग आता सुरुवात या लोकांनी केली तर आपण काय त्याच्यामध्ये चुकीचं? सुरुवात जर आपण केली असती तर वेगळी गोष्ट. मग आज ही जर परिस्थिती असेल तर या सगळ्या गोष्टीवर आपल्याला विचार करण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झालेली. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या समाजविघातक वृत्तीला आधीच ओळखलं होतं. त्यामुळे त्यांना पूर्णपणे पाकिस्तानामध्ये पाठवा अशी मागणी त्यांनी फाळणीच्या वेळेस केली होती. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐकले असते तर आपल्यावर मोर्चा काढण्याची वेळ आली नसती असं वक्तव्य त्यांनी केलंय. आंबेडकर साहेब इतके बुद्धिवान होते, इतके हुशार होते. भारताची फाळणी होण्या अगोदर त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं पुस्तक लिहिलं. वाल्मिक अण्णांनी जे सांगितलं त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं की दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब म्हणजे दारुल इस्लाम म्हणजे इस्लाम का घर आहे, दारुल हर्ब म्हणजे युद्धाची भूमी आहे. म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाटतं आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना युद्धाचं घर वाटतं. म्हणजे भारत हे मुसलमानांच्यासाठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात, असं मी म्हणत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 15 ऑगस्ट 1947 ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहिल्यानगर.